नामाचे चरित्र सदा अति गोड, नामाचे चरित्र सदा अति गोड, तीर्थे काय चाड नाम मात्रे, ऐसा दृढ मनी करावा विचार, नाम परिकर कलियुगी, नामा म्हणे नाम अनादि अक्षर, नामा म्हणे नाम अनादि अक्षर, उभा कटिकर भक्तांसाठी, ऐसा दृढ मनी करावा विचार, नाम परिकर कलियुगी. विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडरिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं, खलाणीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या भजन एका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडी तो कथे काळे आपण असावे जवळी. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अवैदां जाड्यांधकारापहा, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरन्तं. विडल नामाचे चरित्र सदा अति गोड, तीर्थे काय चाड नाम मात्रे, ऐसा दृढ मनी करावा विचार, नाम परिकर कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग, भगवान पंढरीनाथाचे लढीवाळ असणारे भक्त संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील 3 चरणांचा अभंग असून, आजच्या अभंगामधून श्री नामदेव महाराज नामाचं महत्त्व पटवून देत असताना नामदेव महाराज सांगतात, या कलियुगामध्ये नाम कसं श्रेष्ठ आहे, या कलियुगामध्ये नाम कसं तारक आहे,
या कलियुगामध्ये नाम कसं परिकर आहे, या कलियुगामध्ये नाम कसं उद्धारक आहे, आजच्या अभंगामध्ये सांगतात. विडाला विडाला अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी की निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत, याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन म्हणणं. आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवले तुकोबराय आणि ग्रामस्थ मंडळ खुडगर. या खुडगर गावामध्ये गेली 13 वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय आणि त्याच्यातील हे 14वं वर्ष. आणि या 14व्या वर्षातील प्रथम दिनी कीर्तन वाक्पुष्प सेवा माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे कैलासवासी केशर रमेश डुकरे व कैलासवासी सागर रमेश डुकरे यांच्या स्मरणार्थ सौ किशोरी विराज शेळके वडवली यांच करवी ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने ज्यांचे आशीर्वाद आहेत, वैकुंठवासी योगी श्री रिद्धीनाथ बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण मधुकर बाबा गोसावी, वैकुंठवासी योगी धर्मदास बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण रामनाथ बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण मोतीराम बाबा शेलार नांदक, वैकुंठवासी लक्ष्मण महाराज सुतार, वैकुंठवासी हरिभक्त परायण बाळयोगी नागेंद्र बाबा, योगी फुलनाथ बाबा, बाळयोगी सदानंद महाराज, हरिभक्त परायण केदार स्वामी आणि यांच्या आशीर्वादाने हा नामयज्ञ या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. पहिला दिवस असल्या कारणामुळे वारकरी संप्रदायामध्ये एक अलिखित नियम आहे. पहिल्या दिवशी वक्त्याने नामपर अभंग निवडावा, मंगलपर अभंग निवडावा किंवा भगवंताचं स्वरूप सांगणारा अभंग निवडावा. मध्ये कोणताही घेतला तरी चालतो मागणी सोडून. आणि जागराच्या दिवशी मागणीपर प्रार्थनापर अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी काला या प्रकरणातील अभंग घेऊन भगवंताकडे प्रसाद मागायचा, असा एक वारकरी संप्रदायामध्ये अलिखित नियम आहे. पहिला दिवस असल्या कारणामुळे भगवंताच्या नामाचं उच्चारण होईल, भगवंताच्या नामाचं महात्म्य आपल्यासमोर प्रगट करता येईल, या अनुषंगाने नामदेव महाराजांचा अभंग निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज या कलियुगामध्ये नाम कसं श्रेष्ठ आहे, या कलियुगामध्ये नाम कसं तारक आहे, या कलियुगामध्ये नाम कसं उद्धारक आहे आणि या कलियुगामध्ये नाम कसं परिकर आहे, आजच्या अभंगामध्ये सांगतात. सर्वच संत तुम्हा आम्हाला नाम घेण्याविषयीचा आग्रह धरतात. भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात, त्याचं एको बंद करा. भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात, माझं भजन करा, माझं नाम चिंतन करा. चतुर्विधा भजते माम जना सुकृते नोर्जुनो आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, माझं नाम चिंतन करा. भगवान परमात्मा सांगतात, लोक ऐकत नाहीत. ज्ञानोबारे समोर येतात आणि ज्ञानोबारे सांगतात, अरे बाबांनो नामस्मरण करा. कोणी कोणी नामस्मरण करावं म्हणून ज्ञानोबारेने तर यादीच दिली महाराज. गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. 8 जणांना ज्ञानोबारेने सांगितलं काय करा, नामस्मरण करा. कोणी कोणी गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे आणि पूर्ण ज्ञाते या सगळ्यांना सांगितलं करा विठ्ठल स्मरण. 8 जणांना सांगितलं तरी ज्ञानोबारेंचं समाधान काही होत नाही. मग ज्ञानोबारे पुन्हा एक मुद्दा मांडतात आणि ज्ञानोबारे सांगतात 8 जणांनी नामस्मरण करू नका. मग या जगातील सगळ्याच लोकांनी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे जना हो, हे लोकांनो काय करा, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भगवान परमात्मा सांगते नामस्मरण करा, लोक ऐकत नाहीत. नंबर 2 ज्ञानोबारे सांगतात तरी लोक ऐकत नाहीत. मग तुकोबारे समोर येतात आणि तुकोबारे सांगतात, अरे बाबांनो नामस्मरण करा, लोक ऐकत नाही. तुकोबारे लोकांना हाका मारून सांगतात, अरे बाबांनो नामस्मरण करा. हाका नाम
हाकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबारे लोकांना हाका मारून सांगतात, अरे बाबांनो नामस्मरण करा, नामस्मरण करा, तरी लोक ऐकत नाहीत. मग तुकोबारे लोकांना समजावून सांगतात, अरे बाबांनो सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अरे बाबांनो भगवंताला भजा, भगवंताचं नामचिंतन करा. भगवान परमात्मा सांगतात, लोक ऐकत नाहीत. ज्ञानोबारे सांगतात, लोक ऐकत नाहीत. तुकोबारे पुढे येतात, तुकोबारे हाका मारून लोकांना सांगतात, तरी लोक ऐकत नाहीत. मग तुकोबारे लोकांना समजावून सांगितलं, तरी लोक ऐकत नाहीत. मग तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं, लातो के भूत कधी बातों से नहीं मानते. मग तुकोबारेने असा विचार केला, यांना शिव्या दिल्याशिवाय पर्याय नाही. मग तुकोबारे शिव्या देऊन लोकांना सांगतात. तुकोबारे म्हणतात, किती सांगू तरी न ऐकती भटकीचे, आणि पुढे शेंदरीचे रडतल्या. किती सांगू म्हटले यांना, ऐकत नाहीत, म्हणून तुकोबारे शिव्या देतात. आता शिव्या दिल्यानंतरही लोक ऐकतील तर शपथ ना महाराज, तरी लोक ऐकत नाहीत. मग तुकोबाऱ्यांनी असा विचार केला, यांना हाका मारून सांगतो ऐकत नाहीत, समजावून सांगतो ऐकत नाहीत, शिव्या देऊन सांगतो तरी ऐकत नाहीत. मग तुकोबाऱ्यांकडे एक शेवटचा पर्याय होता. काय विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. जसं घरामध्ये एखादा पोरगा फार मस्ती करत असेल, आई त्याला हाका मारून सांगते गप्प बस, ऐकत नाही. मग आई त्याला समजावून सांगते तरी ऐकत नाही. आई त्याला शिव्या देते तरी ऐकत नाही. मग आई त्याला मारते देखील तरी तो ऐकत नाही. मग शेवटी आई त्याला म्हणते, अरे बाबा मी तुझ्या पाया पडते पण गप्प बस. आता मुलाच्या आईने पाया पडावं अशी मुलाची काय योग्यता आहे? काही नाही. पण मुलाचं हित त्याच्यामध्ये. तसं तुकोबारे तुमच्या आमच्या पाया पडतात. आता तुकोबारेने आपल्या पाया पडावं अशी आपली काय पात्रता आहे महाराज? का आता आपण गाथा पाठ केला का ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथेचे 108 पारायण केले का ज्ञानेश्वरीचे 108 पारायण? काही नाही महाराज. गावात सप्ताह चालले तरी ज्ञानेश्वरीच्या पारायण येत नाही. एवढं आपलं पुण्य. विठ्ठला मग तरी देखील तुकोबारे आपल्या पाया पडतात आणि सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबारे म्हणतात, अरे बाबांनो मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही नामस्मरण करा. का हो? सगळेच संत देव भगवंताचं नामस्मरण करण्याविषयी आग्रह धरतात. मग नामदेव महाराज पुढे सरसावतात आणि नामदेव महाराज या कलियुगामध्ये नाम कसं आहे हे तुमच्या आमच्या समोर मांडत असताना त्या नाम घेण्याविषयीचा आग्रह धरतात आणि नामस्मरणाचं महत्व पटवून देतात. ऐका, नाम जरी असलं तरी नामी त्याच्या सोबत असतो. नाम आणि नामी हा एकच वर्ग आहे महाराज. नाम नामीचा शास्त्रामध्ये अभेद सांगितलेला आहे. अभेद म्हणजे काय? नामी जो आहे त्याचंच नाम असतं आणि ज्याचं नाम असतं तोच नामी असतो. उदाहरणाच्या साहाय्याने पटवून देतो. भगवान गणेश म्हटल्यानंतर
भगवान गणेशाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, याला नामनामीचा अभेद म्हणतात. भगवान श्री विठ्ठल म्हटल्यानंतर भगवान श्री विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, याला नामनामीचा अभेद म्हणतात. भगवान प्रभू रामचंद्र म्हटल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, याला नामनामीचा अभेद म्हणतात. म्हणजे ज्याचं नाम आहे तोच नामी असतो आणि जो नामी आहे त्याचंच नाम असतं. पण जरी नामनामीचा शास्त्रामध्ये अभेद सांगितला असला तरी एक वाक्य लक्षात ठेवा, तिकडे पाहू नका, मी तुम्हाला शेवटी विचारणार आहे. काय ती लहान पोरं आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. फक्त फुलांना एवढी विनंती असेल की तुम्ही काटे घेऊन येऊ नका. शास्त्रामध्ये नामनामीचा जरी अभेद सांगितला असला तरी एक वाक्य लक्षात ठेवा, मी शेवटी विचारणार आहे. नामनामीचा जरी अभेद असला तरी नामीपेक्षा नाम काकण भर का होईना श्रेष्ठच आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज सगळेच जण नाम घेण्याविषयीचा आग्रह धरतात. मग हे नामस्मरण घ्या, नामस्मरण करा असं कशासाठी सांगतायत? त्याची कारण मीमांसा काय? तर कलियुगाच्या दृष्टीने नामस्मरण घेण्याविषयीचा सर्व संत मंडळी आग्रह धरतात. त्याची कारण मीमांसा अनेक पद्धतीने सांगितली जाते, पण वेळेअभावी फक्त तुम्हाला मी 5 कारण मीमांसा सांगेन आणि पुढे सरकतो. नंबर 1, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण सोपं आहे म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 2, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण सर्व फलांमध्ये काय श्रेष्ठ आहे महाराज, आणि किती मोठं फल असू द्या नामस्मरणाने प्राप्त होतं. नंबर 3, कलियुगामध्ये नामस्मरण काय करायचं? सर्व साधनांमध्ये नामस्मरण सार आहे म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 4, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? सर्व अधिकार सेवेत आहे म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 5, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? कालानुष्ठानी योग्यता आहे म्हणून नामस्मरण करायचं. आणि नंबर 6, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण कलियुगामध्ये परिकर आहे म्हणून नामस्मरण करायचं. विठ्ठला नंबर 1, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? पहिली कारण मीमांसा सांगितली जाते, नामस्मरण कलियुगामध्ये सोपं आहे महाराज. एखाद्याला म्हटलं ना अवघड आहे ते कर रे बाबा, तर तो करत नाही. अवघड कोणी न करी सांगला. एखाद्याला अवघड करायचं म्हटलं तर तो करत नाही, पण सोपं कर म्हटल्यानंतर तो धावचं पळतो महाराज. मग नामस्मरण कसं आहे? तुकोबर एका ठिकाणी म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे असे पाठ आहे. जन्मांतरीची असा पाठ नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे. या कलियुगामध्ये नामस्मरण कसं आहे तर म्हटले सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. नामस्मरण कलियुगामध्ये सोपं असल्या कारणामुळे तुकोबरे आग्रह धरतात नामस्मरण करा, पण आग्रह धरतात तुकोबरे नामस्मरण करा. नामस्मरण सोपं आहे असंही सांगतात, पण पुढे जाऊन तुकोबरे असंही म्हणतात, नामस्मरण जरी सोपं असलं तरी घेणाराही शहाणाच असावा लागतो. शहाणा तो धनी येतो येती, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येतो येती. कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नंबर 1, नामस्मरण सोपं आहे म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 2, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? कारण सर्वात मोठं फल प्राप्त करून देते हे नामस्मरण. महाराज सांगतात, अवघी होती लाभ
एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या एका नाम चिंतनाने किती मोठं फल असू द्या नाहीतर किती छोटं फल असू द्या महाराज ते सगळं प्राप्त होतं. आता परीक्षा झाली पोरांची. वर्षभर पोरं कधीच मंदिरात गेले नव्हते, कधीच देवाच्या समोर गेले नव्हते. पण जेव्हा परीक्षा आली त्यावेळेस त्या देवाच्या समोर गेले. देवाला सांगितलं, देवा एवढा पेपर सोपा जाऊ द्या बरं का, देवा एवढा पेपर. बरं ते झालं. आज काय होता, निकाल होता पोरांचा. ते आमच्या आजूबाजूचे 2-4 जण पोरं धावत आज घरी आले होते सकाळी. मी रात्री जरा उशीर आलो होतो, उठलोही नव्हतो. उठले, महाराज उठा. म्हटलं झालं काय नाही. म्हटले आज आमचा परीक्षा झालेली आहे, आज आमचा रिझल्ट भेटला नाही. म्हटले म्हणणं काय नाही, उठा म्हटले दर्शन घ्यायचं. जे कधीच महाराज बोलत नाहीत ते सगळे पोरं आज दर्शन घ्यायला. का? दर्शन घेतल्यानंतर काय होतं म्हटले, चांगली बातमी मिळते. म्हणजे सर्वात मोठं फल प्राप्त करून घ्यायचंय तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अवधी होती लाभ एका या चिंतने. मग काम छोटं असू द्या नाहीतर मोठं असू द्या. घरातून बाहेर निघताना आपण देवाकडे जातो आणि देवाला सांगतो, देवा एवढं काम माझं होऊ दे बरं का, एवढं काम. पण ऐका, आपलं काम साध्यापर्यंत पोचायचं असेल तर महाराज सांगतात नामस्मरण करा. पण नामस्मरण करत असताना कधी करावं, कसं करावं तेव्हा सांगतात, आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभाला नामस्मरण केलं पाहिजे. आरंभी आवडीने असलं पाहिजे, त्याच्या पुढे आदराने असलं पाहिजे. आणि असं का जर नामस्मरण केलं तर काय, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगातील कोणतंही काम असू द्या महाराज, ते सगळं काम या नामस्मरणाने होतं. मग नामस्मरण कसं आहे महाराज सांगतात, सर्वात मोठं फल प्राप्त करून देणार आहे. दुसरा मुद्दा. नंबर 3, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण सर्व साधनांमध्ये सार आहे. सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर कलियुगामध्ये अनेक प्रकारची साधनं सांगितली. पण त्याच्यामध्ये सर्व साधनांमध्ये सार कोणतं सांगितलं तर एक भगवंताचं नाम. मग महाराज भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर किती प्रकारची साधनं आहेत? अनेक शास्त्रामध्ये साधनं सांगितली, पण मुख्य 5 साधनं आहेत. नंबर 1 कर्म मार्ग, नंबर 2 योग मार्ग, नंबर 3 ज्ञान मार्ग, नंबर 4 दान नावाचा मार्ग आणि नंबर 5 भक्ती नावाचा म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. हे 5 प्रकारची साधनं, 5 प्रकारचे मार्ग भगवंतापर्यंत घेऊन जातात. परंतु त्याच्यामध्ये जर विभागणी केली तर जे पहिले 4 मार्ग आहेत ते कलियुगाच्या दृष्टीने अवघड मार्ग आहेत आणि शेवटचा जो मार्ग आहे तो कलियुगाच्या दृष्टीने सोपा मार्ग आहे. मग महाराज पहिले जे 4 मार्ग सांगितले त्याच्यामध्ये काय अवघडता आहे ती आता आपण शोधली पाहिजे. नंबर 1, कलियुगामध्ये भगवंतापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रकारची साधनं जरी सांगितली त्याच्यामध्ये कर्म मार्ग सांगितले आहे. पण कर्म मार्गाचा विचार करू गेलो तर कलियुगामध्ये ते सोपं नाही महाराज. का? जर कर्म करायचं म्हटलं, विधी करायची म्हटली, सत्यनारायण घालायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे महाराज. ब्राह्मणाला बोलवावं लागतं, मंत्र उच्चारण करावं लागतो. बरं, ते मंत्र उच्चारण करत असताना त्याचा उच्चार चुकला, रस्व दीर्घ चुकला, स्वर चुकला तरी सुद्धा महाराज सांगतात मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेडा. मंत्र थोडा जरी चुकला तरी शरीर वेड होण्याची शक्यता आहे. म्हणजे मंत्र आपण उच्चारण करू शकत नाही. इथं हरिपाठ आपला चांगला पाठ नाही, मंत्र कधी उच्चारायचे मार्ग. म्हणून कर्म मार्गामध्ये मंत्रासाठी आपण जरा मागेच आहोत. बरं, त्या कर्म मार्गामध्ये मंत्राबरोबर तंत्र सांगितलं. आता तंत्र कशाला म्हणायचं? ब्राह्मण मंत्र म्हणतो आणि त्याची जशी क्रिया असेल ती करायला सांगतात, त्याला तंत्र म्हणतात. विधीला बसलो को ब्राह्मण सगळ्यात अगोदर आपल्याला सांगतात काय? नेत्रो उदक स्पर्शाहा, डोळ्याला पाणी लावा. आपण डोळ्याला पाणी लावतो. दुसरी क्रिया ब्राह्मण आपल्याला करायला सांगतात आचम्यहा, म्हणजे आचमन करा. आता ते आचमन करा कळतं ना आपल्याला. हातामध्ये पाणी घ्यायचं,
प्राशन करायचं त्याला म्हणतात आचमन करा. पण भागवतामध्ये त्याची सूक्ष्मता सांगितली. जर तुम्हाला आचमन करायचं असेल तर हातामध्ये पाणी किती घेतलं जावं? करमी आचमन करावे, मास मात्र जल घ्यावे, न्यूनाधिकत्वा पावे, सुरापान समदोष. भागवतकार वर्णन करतात, तुम्हाला जर आचमन करायचं असेल तर हातामध्ये तुम्ही जे पाणी घेता ते उडदाचा दाणा भिजेल इतकंच असलं पाहिजे. म्हटले महाराज आता पळ्या मोठ्या आल्या, ते नाही इथं सांगायचं. पळ्या जरी मोठ्या आलेल्या असल्या तरी उडदाचा दाणा भिजेल इतकंच हातामध्ये आचमन करण्यासाठी पाणी असावं. म्हटले महाराज त्याच्यापेक्षा कमी पाणी असलं, जास्त पाणी असलं जमणार नाही का? न्यूनाधिकत्वा पावे, सुरापान समदोष. पाणी कमी असलं अधिक असलं तर दारू पिल्याचा दोष लागतो. म्हणजे असं होईल, पुण्य करता होय पाप आणि दूध पाजूनी पोशीला साप. विठाला विठाला. कर्म मार्गाचा विचार करून गेलो, कलियुगामध्ये शक्य नाही. नंबर 2 योग मार्ग सांगितला. मग महाराज योग मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण योगाची सूक्ष्मता ऐका. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, ज्याला योग करायचंय त्याने काय करायचं? नाकातून सोडलेली हवा 12 बोटे दूर गेल्यानंतर तिथं तिला पकडायची, पुन्हा आत घ्यायची. हे ज्याला जमलं तो योग मार्गाचा अधिकारी. जमेल आपल्याला? आपण श्वास कधी घेतो कधी सोडतो आपल्याला कळत नाही. 12 बोटे दूर गेलेली हवा सोडायची, पुन्हा पकडायची, पुन्हा आत घ्यायची. तो योग मार्गाचा अधिकारी. शक्य नाही महाराज. बरं हे सोडा, जर योग करायचा असेल तर पद्मासन घालावं लागतं. म्हणजे दोन्ही पाय दोन्ही मांड्यांवर आले पाहिजेत. आपण मांडी घालतो तशी नाही. मग ती मांडी तशी घातल्यानंतर पद्मासन घातल्यानंतर भगवंताचं योग करायचा. बरं योग करत असताना देव कधी प्राप्त होईल सांगता येत नाही. 6 महिने लागतील, 12 महिने लागतील, तर 12 वर्ष तरी लागतील. बरं जोपर्यंत देव प्राप्त होत नाही तोपर्यंत इकडला पाय तिकडे करायचं नाही. जमेल आपल्याला? इथं 1.5 तास कीर्तनात बसलो तरी 56 योगासनं करतो आपण. इकडला पाय तिकडे, तिकडला पाय तिकडे, पुढच्याला सांगायचं पुढे सरळ, मागच्याला सांगायचं मागे सरळ. ते सतरंजीचे धागे काढत राहा. कसं महाराज आपल्याला जमणार? योग मार्गाने आपण भगवंतापर्यंत कलियुगामध्ये पोहोचू शकत नाही. बरं योग करायचं असेल तर पुढे वर्णन करतात, दोन्ही पायानं उभं राहायचं. याच्यात देव प्राप्त झाला नाही, एका पायावर उभं राहायचं. यातही देव प्राप्त झाला नाही, दोन्ही पायांच्या अंगठ्यावर उभं राहायचं. सामान्य महाराज योग नाही, सामान्य नाही. बरं याच्या पुढे जाऊन ज्ञानोबा म्हणतात, योग करत असताना तुम्हाला देव प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. योगाची वाटा निघालेगा सुबटा. जीवनामध्ये काय फक्त दुःख आहे महाराज, त्याला फक्त दुःखाचीच वाट आहे. नवे नवे ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, योग याग वेदे येणे नवे सिद्धी आणि वायाची उपाधी धम्मधर्म. तुकोबारे तर त्याच्या पुढे जाऊन प्रमाण लिहितात. तुकोबारे म्हणतात, योगियांचे ध्यानी ध्याताना तुलसी. योगियांचे तो ध्याना मनामध्ये सुद्धा येत नाही. मग कलियुगामध्ये आपण योग मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचू शकतो नाही. कर्म मार्ग गेला, ज्ञान मार्ग, योग मार्ग गेला. तिसराही म्हटलं ज्ञान नावाचा मार्ग. मग या ज्ञान नावाच्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण ऐका, ज्ञान नावाच्या मार्गाने भगवंतापर्यंत जरी पोहोचत असलो तरी कलियुगामध्ये ज्ञान मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचणं अवघड आहे. का? कलियुगामध्ये थोडं जरी ज्ञान प्राप्त झालं तर त्याच्याबरोबर अहंकाराची उत्पत्ती होते. आणि अहंकाराची ज्याला उत्पत्ती झाली, ज्ञानोबरे त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीत ओवी खर्च करतात. अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावतीच बापुडी, जन्म मरणाची दुथडी दौडीत दिली. याच्या पुढे जाऊन ज्ञानोबारे पुन्हा लिहितात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाची पाठी. आणि ती करते काय? सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचती. काय ज्ञानोबारीची होय महाराज? नवल अहंकाराची गोठी. म्हणजे नवल ऐका म्हटले काय? अहंकाराची गोठी. अहंकाराचं नवल ऐका. विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. अज्ञानांची ती पाठीमागे लागत नाही महाराज. जे पत्रावळी उचलतात, जे सतरंज टाकतात, जे झाडून काढतात, यांच्या मागे ती लागत नाही. मग विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. मग सज्ञानांचे झोंबे कंठी आणि नाना संकटी नाचवी. जे सज्ञान आहेत, ज्यांना थोडंफार काही कळतंय ना, त्यांच्या कंठामध्ये ती सारखी नाचते. मग हे असंच का आणि ते तसंच का? ते तिथं चुकलं नाही, इथं चुकलं. एक वाक्य सांगू का? आता कलियुगामध्ये महाराज रामायणाचार्य कमी झाले, भागवताचार्य कमी झाले, मृदुंगाचार्य कमी झाले, गायनाचार्य कमी झाले. आता खपल्याचार्य गावोगावी निघाले महाराज. नुसत्याच चुका शोधणार.
पण ज्ञानोबा सांगतात यांच्या कंठामध्ये काय करतं, तो अहंकार नाचत असतो. म्हणून ज्ञान मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे चौथा मार्ग सांगितला तुम्ही, दान नावाचा मार्ग. या दान नावाच्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. म्हटलं कसं काय? म्हणजे महाराज आम्ही सप्त्याला गेलो तो वर्गणी फाडतो, दिंडीला गेलो तरी सुद्धा भिशी पास देतो, अजून मंदिरामध्ये दर्शनाला गेलो खिशातून 10ची नोट काढतो, मंदिरामध्ये दानपेटीत टाकतो. रस्त्याने चालत असताना एखादा जर भिकारी दिसला तर आम्ही त्याला 1 रुपया का म्हणे देतो. म्हणजे आम्ही दान करतो. या दान नावाच्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण ऐका, दान शब्दाची व्याख्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अशी आली, एखादी वस्तू आपण दान केली, आता त्या वस्तूवरील आपलं मालकी हक्क संपलं, ज्याला वस्तू दान केली त्या माणसाचं तिच्यावर मालकी हक्क चालू झालं. जसं कन्यादान करत असताना बाप पाणी ग्रहण करतो आणि सांगतो, आतापर्यंत या मुलीवर माझं मालकी हक्क होतं, आता मुलगी तुम्हाला दिली तिच्यावर तुमचं मालकी हक्क. वस्तू दिलेली तिचं उच्चारण करायचं नसतं, त्याला दान म्हणतात. शक्य आहे महाराज आपल्याला? आपण सप्त्याला 200 रुपयाची वर्गणी फाडतो. किती? फक्त 200 रुपयाची. पण 3.5 दिवस आपले त्या कर्णांकडेच आवाज असतो, माझं नाव घेतात की नाही, माझं नाव घेतात की नाही. बरं, यात समाधान होत नाही. पुढल्या वर्षी का जर पत्रक छापला ना, तर सगळ्यात अगोदर पुढचं पान नाही लोक पाहत, मागचं पान पाहतात, आपलं नाव किती नंबरला आहे. विठ्ठला विठ्ठला. पण दानाच्या विषयी चिंतन करत असताना असं सांगितलं, दान तेच खरंय कोणतं, उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला माहीत होता कामा नये, याला खरं दान म्हणतात. मग महाराज सांगा, कर्म मार्गाने, योग मार्गाने, ज्ञान नावाच्या मार्गाने, दान नावाच्या मार्गाने आपण कलियुगामध्ये भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून 5वा मार्ग कलियुगाच्या दृष्टीने सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरे पार. 3 कारण मीमांसा तुम्हाला सांगितली. नंबर 1, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण सोपं आहे. नंबर 2, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? सर्वात मोठं फळ प्राप्त करून देणार आहे. नंबर 3, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? सर्व साधनांमध्ये सार आहे. नंबर 4, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण सर्व अधिकार सेव्यत आहे. महाराज नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट वर्ग सांगितला नाही, याच वर्गाने नामस्मरण करायचं. लहान या, वयोवृद्ध या, स्त्री या, पुरुष या, कोणी या महाराज. या रे या रे करावा विचार न लगे चिंता कवनासी. सकळासी येथे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामाने कलियुगामध्ये सगळ्यांचाच उद्धार आहे, म्हणून सर्व अधिकार सेव्यत आहे. आणि नंबर 5, कलियुगामध्ये नामस्मरण का करायचं? नामस्मरण कालानुष्ठान योग्यता आहे. नामस्मरण करायचं असेल तर विशिष्ट अशी काळा वेळाची मर्यादा नाही सांगितली महाराज. याच काळामध्ये तुम्ही नामस्मरण करा, त्या काळामध्ये करू नका. जर वास्तुशांती करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल, विवाह सोहळा करायचा असेल, साखरपुडा करायचा असेल, भूमिपूजन करायचं असेल, ब्राह्मणाकडे जावं लागतं, विशिष्ट प्रकारचा मुहूर्त शोधून आणावा लागतो आणि त्या मुहूर्तावरच ते करायचं. पण नामस्मरणाविषयी असं काही नाही. ज्ञानोबा म्हणतात, कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वेळामध्ये काळ वेळ नाम उच्चारिता नामे आणि दोन्ही पक्ष पाहिजे करते. काळा वेळाची नामस्मरण करण्यासाठी अट नाही महाराज, बंधन नाही. तुम्ही रात्रभर मोबाईलमध्ये इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, रील्स काहीतरी बघत बसला आहात. 3 वाजेपर्यंत तुमचा नेट पॅक पूर्ण संपला. योगायोगाने तुमच्या घरामध्ये जो वायफाय होता त्याची रिचार्ज संपली. आता मोबाईलमध्ये तुमच्या गेमही नाही, गेम खेळायला करायचं काय? बरं, नेट नाही आणि झोपही लागत नाही. मग तुमच्या मनामध्ये इच्छा झाली रात्री 3 वाजता नामस्मरण करायचं, करू शकता महाराज.
सकाळी पहाटे पहाटे तुमची इच्छा झाली नामस्मरण करायचं करू शकता, दुपारी इच्छा झाली तरी नामस्मरण करू शकता. नामस्मरण करण्यासाठी काळा वेळाची मर्यादा अजिबात नाही, कालानुष्ठान योग्यता आहे नामस्मरण. 5 प्रकारचे कारण मी असं सांगितले. नामस्मरण सोपं आहे, सर्वात मोठं फल प्राप्त करून देणारे, सर्व साधनांमध्ये सार आहे, सर्व अधिकार सेवेत आहे, कालानुष्ठान योग्यता आहे, म्हणून नामस्मरण करायचं. आणि मग शेवटी नामदेव महाराज सांगतात, या कलियुगामध्ये तुम्ही नामस्मरण का करा? कारण कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे, कलियुगामध्ये नाम तारक आहे, कलियुगामध्ये नाम उद्धारक आहे, कलियुगामध्ये नाम परिकर आहे. म्हणून नामदेव महाराज आम्हाला नामस्मरण करण्याविषयीचा आग्रह धरतात. कारण नामस्मरण या कलियुगामध्ये परिकर आहे. हेच नामदेव महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. या कलियुगामध्ये नाम परिकर आहे, म्हणून तुम्ही काय करा, नामस्मरण करा. म्हणून नामदेव महाराज असंही सांगतात
नाम या कलियुगामध्ये परिकर असल्या कारणामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये दृढ विचार करा. कोणता? ऐसा. ऐसा म्हणजे कोणता? या कलियुगामध्ये नाम परिकर आहे, ऐसा तुम्ही मनामध्ये दृढ विचार करा. मग महाराज नामस्मरण कलियुगामध्ये परिकर आहे, श्रेष्ठ आहे, तारक आहे, उद्धारक, बरोबर आहे तुमचं. पण आम्हाला सांगा नेमकं ते नामाचं महात्म्य काय, नाम कसं आहे आणि नाम कोणापेक्षा श्रेष्ठ आहे हेही तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात. नामदेव महाराजांचा शब्द असा आहे, नामाचे चरित्र. या चरित्र शब्दाचा अर्थ आहे नामाचे महात्म्य. मग महाराज नेमकं नामाचं महात्म्य आहे कसं? मग त्यावेळेस उदाहरण देत असताना रामायणातील एक प्रसंग आहे. सीतामाई लंकेमध्ये आहेत, शोध लागला. सीतेमाईला आता लंकेमधून पुन्हा इकडे आणायचं. मग करायचं काय? जाणार कोण इथपर्यंत? सगळ्यांनी विचार केला, करायचं काय, करायचं काय. अंतिम निर्णय लागला, इथून समुद्रामध्ये सेतू बांधायचा. कुठेपर्यंत? लंकेपर्यंत. आता इपाशी पूल बांधायचा. मग आता पूल बांधायचं म्हटल्यानंतर मग प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीप्रमाणे कोणी मोठे मोठे दगड पर्वत उचलतात, समुद्रामध्ये फेकतात. बरं, फेकल्यानंतर ते पर्वत ते दगड समुद्रामध्ये बुडत आहेत. आता करायचं काय? जे टाकतोय ते बुडतंय, तरलं पाहिजे ना काहीतरी पूल बांधायचं. मग युक्ती लढवली, दगडावर राम नाव लिहायचं आणि तो दगड समुद्रामध्ये फेकायचा. आता याच्यामध्ये दोन मत आहेत बरं का शास्त्रकारांची. काहींचं मत असे एका दगडावर राम नाव लिहिलं आणि काहींचं मत असे दोन दगडावर राम नाव लिहिलं, एकावर रा आणि एकावर म. दोन दगडावर राम नाव लिहू द्या, आता एका दगडावर राम नाव लिहू द्या. दगड तर तो आपला महत्वाचा मुद्दा, एवढं लक्षात ठेवायचं. त्या दगडावर राम नाव लिहायचं, तो दगड समुद्रामध्ये फेकायचा. राम नाव दगडावर लिहिल्याबरोबर तो दगड समुद्रामध्ये तरायचा. महाराज असं करता करता बराचसा सेतू बांधून झाला. प्रभू रामचंद्र तिथं आले, पाहिलं समुद्रावर सेतू बांधलेला आहे. विचारलं सगळ्यांना, का हो हे कसं काय केलं? हनुमंतरायांनी सांगितलं, देवा तुमचं नाव त्या दगडावर लिहिलं आणि तो दगड समुद्रामध्ये फेकला. समुद्रामध्ये दगड तुमचं नाव लिहिल्यानंतर फेकला की लगेच दगड काय म्हणत तरतो. प्रभूंनी असा विचार केला, जर आपल्या नावाने दगड तरतो, आपण एखादा टाकलेला दगड का बरं तरणार नाही? आणि खरंच भक्तांनी प्रभू रामचंद्रांचं नाव दगडावर टाकल्यानंतर तो दगड समुद्रामध्ये बुडाला तरला, यात नवल नाही. शत्रूने सुद्धा त्या दगडाला प्रभू रामचंद्रांनी शपथ दिली होती, तरी तो दगड तरला होता. प्रसंग असा आहे, उदाहरण आलं म्हणून सांगतो. समुद्रावर सेतू बांधला राम नावाने, असं रावणाला समजलं. आणि रावणाने असं विचार केला, जर हे दगड तारू शकतात तर मीही दगड तारू शकतो. गेला महाराज सगळे सेना घेऊन कुठं? समुद्राच्या तीरावर. एका दगडाला उचललं, समोर आणला आणि तो दगड समुद्रामध्ये फेकला. समुद्रामध्ये फेकल्याबरोबर महाराज रावणाने फेकलेला दगड तोही समुद्रामध्ये तरला. समुद्रामध्ये तरल्याबरोबर सगळ्यांनी जय जयकार सुरू केला. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. एवढं काढून टाका बरं का युट्यूबला. नाही तर मलाच बोलतील सगळे रावण महाराज की जय करतात महाराज. ते रावण महाराज की जय सुरुवात केली महाराज. सगळ्यांनी सुरुवात केली, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळं व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, अजून काय आहेत का? काय अजून काय काय असेल ना, सगळीकडे बातमी महाराज. काय? रावण महाराजांनी दगड फेकला समुद्रामध्ये आणि तो दगड पाण्यावर तरला. पेपराला जाहिरात, टीव्हीला बातमी, सगळीकडे. मंदोदरी घरामध्ये बसून टीव्ही पाहते आणि मंदोदरीच्या लक्षात आलं, सगळेजण रावण महाराज की जय, रावण महाराज की जय करतात. समोर लिहिलंही आहे, प्रभू रामचंद्रांच्या रावणाने दगड समुद्रामध्ये फेकला आणि तो तरला. तर मंदोदरीच्या लक्षात आलं, ज्या अर्थी यांनी दगड समुद्रामध्ये फेकलाय आणि तो दगड समुद्रावर तरले, याचा अर्थ काहीतरी असलं पाहिजे. कारण नवरा कितीही बाहेर चांगला वागत असला तरी घरात ते बाईला माहिती असतं हा कसा आहे. रावण घरी आले आणि घरी आल्यानंतर मंदोदरीने विचारलं, का हो सगळीकडे इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, सगळीकडे टीव्हीला बातमी, पेपराला बातमी, तुमचा जय जयकार, घडलं काय असं? अगं तुम्ही पाहिलं नाही टीव्हीला, मी दगड समुद्रामध्ये फेकला आणि तो तरला. हो मी पाहिलं, पण हे कसं शक्य? कसं शक्य म्हणजे मग बातमी खोटे का? बातमी खरी आहे मला माहिती आहे, पण हे शक्य कसं काय झालं?
अगं असं काय विचारते मी, दगड फेकला तो तरला, हो बरोबर आहे, पण तो तरला कसा काय? तो म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास आहे, पण तरला कसा ते सांगा. म्हटलं अगं असं काय करते मी, समुद्रामध्ये दगड फेकला तो तरला. ती म्हणते तरला बरोबर, पण काहीतरी ज्ञानमाची मेक असली पाहिजे मध्ये. म्हणजे खरं सांगा नेमकं काय झालं. म्हणजे कोणाला सांगणार नाही, कोणालाच नाही, खरंच कोणालाच नाही. रावणाने सांगितलं अगं त्या दगडाला समोर घेतला आणि त्या दगडाला सांगितलं बघ जर तरला नाही तर तुला रामाची शपथ आहे, म्हणून तो दगड तरला. श्रीराम नामे महाराज वर्णन करतात प्रभू रामचंद्रांच्या नावाने पाषाण दगड सुद्धा समुद्रावर तळतो. प्रभूंनी पाहिलं माझ्या नावाने सेतू तडतोय, म्हणजे चला आपण एक दगड टाकून बघू. गेले महाराज एका दगडावर उचलायला आणि तेवढ्यात लक्षात आलं आपण समुद्रामध्ये दगड टाकला आणि तो का जर तरला नाही तर आपली फजिती होईल, म्हणून म्हणजे थोडं बाजूला जावं. थोडे बाजूला गेले, एक मोठा दगड उचलला समुद्रामध्ये फेकला. समुद्रामध्ये फेकल्याबरोबर महाराज तो दगड बुडाला. प्रभूंनी असा विचार केला मोठा दगड आपण कदाचित घेतला असावा, अजून छोटा येऊ. अजून छोटा दगड घेतला, तो समुद्रामध्ये टाकला, तोही बुडाला. प्रभूंनी असा विचार केला आता छोटा दगड घेऊ. म्हटलं एकदम छोटा दगड घेतला, समुद्रामध्ये फेकला, तोही बुडाला. महाराज प्रभूंनी 3 दगड समुद्रामध्ये टाकली, 3च्या 3 दगड समुद्रामध्ये बुडाली. याच्यात एक भाव सांगतो छोटासा, ऐका. महाराज देवाने ज्याला फेकलं, देवाने ज्याला टाकलं, देवाने ज्याला सोडलं तो कसा तरूच शकत नाही. महाराज प्रभूंनी असा विचार केला असू द्या, 3च्या 3 दगड बुडाली ना, बुडू द्या, पण आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. काय असतं, एखादा माणूस जर गाडीवरून पडला तर अगोदर आपल्याला किती लागलं हे नाही तो पाहत, मग आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. आणि त्यातल्या त्यात का जर जवळच्या माणसाने पाहिलं तर मग अजून त्याची फजिती होते. म्हणजे असू द्या, बुडाली तर बुडू द्या, पण आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. म्हणून मागे वळून पाहिलं. मागे वळून पाहिलं तर हनुमंतराय हात जोडून उभे होते. महाराज हनुमंतरायांना पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र 50% आश्रम सारखे गारच झाले होते. तरी सुद्धा धाडसपूर्वक हनुमंतरायांना प्रभू रामचंद्राने विचारलं का रे हनुमंता, तुम्ही माझं नाव दगडावर टाकता, तो दगड समुद्रामध्ये फेकता, तो दगड पाण्यावर तरतो, मग मी टाकलेला दगड समुद्रामध्ये का बुडतो, तो का नाही तारत? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे निध श्यामा, तुझं
प्रभूंनी विचारलं, हनुमंता तुम्ही दगड फेकता तो तरतो आणि मी टाकलेला दगड का बरं बुडतो? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना हनुमंतराय सांगतात, तुझी या नामाचा महिमा नेमकं का असा प्रश्न केल्याबरोबर आता उत्तर तुमच्याकडून मिळेल मला. मी मगाशी एक वाक्य सांगितलं होतं, बोललो होतो तुम्हाला शेवटी विचारेल. आता सांगा ते वाक्य. तुम्ही जर वाक्य सांगितलं नाही तर 11:45 जय विठ्ठल. आणखी बरं होईल. काय वाक्य सांगितलं होतं? नामापेक्षा नामी नाही, नामीपेक्षा नाम काकण भरकवणं श्रेष्ठ आहे. जो नामी असतो ना त्याच्यापेक्षा त्याचं नाम श्रेष्ठ असतं. सोपं सांगतो आपण, नाही का? इथून आपण नाशिकला नाही तर त्र्यंबकेश्वरला जातो. बरं, घोटीच्या टोलला काय खरं सांगायचा? कोण कोण टोलला पैसे देतो तिथे? खरं सांगा. बरेच जण इथं बसलेपैकी असे आहेत का ते तिथं टोल देत नाही. मग तिथं कोणतं तरी नाव सांगतात, ते नाव मला माहिती आहे पण तुम्हाला सांगणार नाही. तिथं गेलं की फक्त त्या माणसाचं नाव तिथं सांगायचं. तेवढं नाव सांगितलं की पैसे द्यावे लागत नाही, आपोआप गाडी सुटते. आता उत्तर द्या, त्या टोल नाक्यावर ज्या व्यक्तीचं नाव सांगतो तो व्यक्ती तिथे उपस्थित असतो की त्याचं नाव फक्त उपस्थित असतो? फक्त नाव उपस्थित असतं. म्हणून नामीपेक्षा नाम काकण भरकविना मला श्रेष्ठच आहे. मग हनुमंतराय सांगतात, देवा तुमच्या नावाचा महिमा तुम्हाला काही कळणार नाही, तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. अजून पुढे जाऊन सांगतात, उदकी तारिले पाषाणा हे महिमा नामाचे. नामाचं चरित्र, नामाचं महात्म्य काय? दगड सुद्धा पाण्यावर तरतात. मग महाराज ते नाम आहे कसं? महाराज सांगतात, नामाचे चरित्र सदा अति गोड. सदा आणि अति गोड आहे महाराज. नाम गोड, नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. याच्या समाधान झालं नाही महाराजांचं. मग महाराज पुढे जाऊन सांगतात, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे यात नवल नाही. ते अमृत सुद्धा महाराज नामासमोर फिक आहे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस आणि अमृत जयास. अमृत सुद्धा ज्याच्या समोर फिक आहे ते भगवंताचं नाम आहे. फिक कशाला म्हणतात माहितीये? फिक फिक आहे ते म्हणजे त्याच्यापेक्षा तो चांगला आहे का त्याला म्हणतात फिक महाराज. म्हणजे अमृत. आता अमृत माहिती ना तुम्हाला? माहिती का अमृत? नाव ऐकून तरी असेल कधीतरी? नाही माहिती? मशिनी लावल्यानंतर जे होतं तयार ते अमृत म्हणजे जे पिल्यानंतर कदापि मरण येत नाही, जो अमर होतो त्याला अमृत म्हणतात. मग जे पिल्यानंतर अमर होतो माणूस त्याला अमृत म्हणतात. आणि त्या फिकाई नामापुढं मग नाम किती श्रेष्ठ असेल महाराज. नामाचे चरित्र सदा अति गोड. आणि पुढे जाऊन सांगतात, तीर्थे काय चाड नाम मात्रे. इथं प्रश्नचिन्ह उत्पन्न होतो. तीर्थे काय चाड नाम मात्रे म्हणजे तीर्थयात्रा नामापेक्षा का श्रेष्ठ आहे का असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. आता इथं शंका आहे, ऐका. तुकोबार आहे, तुम्ही म्हणताय जवळे सकळ सिद्ध आहे आत चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रेचा तुकोबार तुम्ही म्हणताय. आणि मग तुमचाच अवतार नामदेव महाराजांचा. आणि नामदेव महाराज सांगतात नामापेक्षा तीर्थयात्रा का श्रेष्ठ आहे का? हे कसं काय? तर या शंकेचं समाधान ज्ञानोबाराही करतात. पण त्या शंकेचं समाधान आपण भजनानंतर करू.
विठोबा रखुमाई चरित्र सदा ती गोड तीर्थे काय साड नाम मात्रे ऐसा दृढमनी करावा विचार नाम परिकर कलियुगी शंका पण अशी उत्पन्न केली होती. तुकोबाने म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको आणि नामदेव महाराज म्हणतात तीर्थयात्रा नामापेक्षा का श्रेष्ठ आहे का. मग नेमकं तीर्थयात्रा करायची की नाही ही शंका उत्पन्न होते. तर त्या शंकेचं समाधान ज्ञानोबारे करतात. ज्ञानोबाऱ्यांना तीर्थयात्रा करायची होती. ज्ञानोबारे पंढरपूरला गेले. नामदेव महाराजांनी सांगितलं नामदेव महाराज माझ्यासोबत आले पाहिजेत. नामदेव महाराज निघाले तीर्थयात्रा करून परत आले आणि मग ज्ञानोबाऱ्यांना विचारलं का हो तुमच्यासोबत अनेक संत मंडळी होती पण तरी नामदेव महाराज तुमच्या सोबत असली पाहिजे तीर्थयात्रेला असा तुम्ही का आग्रह धरला. त्यावेळेस ज्ञानोबारे सांगतात तीर्थयात्रा करायची ना मग नाम सोबत असलं पाहिजे. ज्ञानोबारे हरिपाठामध्ये सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तेच नामदेव महाराजांना सांगितले तीर्थयात्रा करा पण तीर्थयात्रा करत असताना तुमच्या सोबत नाम असलं पाहिजे भगवंताचं. आपण तीर्थयात्रेला जातो खरे महाराज पण भगवंताच्या नामा व्यतिरिक्त आपण दुसरंच काहीतरी करत असतो. दिंडी आहे पुढंच कुठंतरी आणि आपण इकडं आहे कुठं हॉटेलला दिसला धाबा का सुटला ताबा. काय महाराज आपल्याला अवघड आहे महाराज. उसाचा रस दिसला का घुसलो तिकडेच, चहा दिसला का घुसलो तिकडे. नामाचा आणि आपला काही संबंधच नसतो. पण तीर्थयात्रा करायची ना वारीमध्ये भजन केलं पाहिजे, काकडा केला पाहिजे, नित्यनेम केला पाहिजे, हरिपाठ प्रवचन कीर्तन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण आपलं तसं नाही महाराज. आपण दुसऱ्याचे उखाडे काढल्याशिवाय राहत नाही. पण असं नसलं पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग महाराज तुम्ही नामाचं महात्म्य सांगितलं, नाम कसं आहे ते सांगितलं, नाम कोणापेक्षा श्रेष्ठ आहे ते सांगितलं. कलियुगामध्ये नाम तारक आहे, उद्धारक आहे, परिकर आहे हेही समजलं. पण आम्हाला असं विचारायचंय जे तुम्ही नाम सांगताय ते नाम नेमकं आहे कसं आणि ते कोणाचं आहे ते सांगा. अभंगाच्या शेवटचं नाम म्हणे नाम अनादि अक्षर नाम अनादि अक्षर ना
सदा ती गोड तीर्थे काय चाड नाम मात्रे ऐसा दृढमनी करावा विचार नाम परिकर कलियुगे नामावणे नाम अनादि अक्षर उभा कटी कर भक्तांसाठी ऐसा दृढमनी करावा विचार नाम परिकर कलियुगे यथाकाश भगवान श्री ज्ञानोबा तुकोबरने जशी बुद्धी दिली तसे अभंगावर तडको मडको बोलण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जण आपापल्या बुद्धी कौशल्याने या अभंगावर वेगवेगळ्या प्रकारे चिंतन म्हणू शकतो. माझ्या गुरुवाने जसं मला शिकवलं जसं मला ज्ञानाने करता आलं तसा मी करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही ऋणादी झालं असेल, अल्पशब्दीचा दोष समजा, जे काही चांगलं असेल ज्ञानोबारे तुकोबरे सद्गुरू जोग महाराजांपासून विद्यमान गुरुवारी मारुतीबाबा पुरेकर यांचा प्रसाद समजा आणि तुमच्या पायची जागा द्यायला विसरू नका. आज या ठिकाणी खुडवर गावामध्ये संपन्न होणारा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये 3.5 दिवसाचा नामयज्ञ सोहळा, त्याच्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा आमचे वडवलीचे असणारे विराज भाऊ यांच्या करवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. कार्यक्रमासाठी मृदुंगाची साथ करणारे उत्तम गायक वर्ग, त्याच्यामध्ये आमचे पांडुरंग बाबा डोंगरे असतील, महाराजांचं नाव काही ज्ञात नाही मला, संदीप महाराज आमचे जीवन भाऊ आहेत, स्वप्नील भाऊ आहेत, बाबा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. सर्वच टाळकरी वर्ग सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. मृदुंगाची उत्तम साथ करणारे दादांचं नाव काय, कैलास भाऊ, त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आमचे मयूर भाऊ डोंगरे आहेत, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. समोर बसणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याच्यामध्ये आमचे डोंगरे बाबा असतील, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे बाबांचं नाव काय ज्ञात नाही, काय दोन्ही पण डोंगरे का, श्याम बाबा आणि हे डोंगरे बाबा डिंगोरे. अच्छा अच्छा, एका विलांटीच्या आड शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. दोन्ही चोपदार चांगले आहेत, फक्त एक दोघांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या नाहीतर किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नवे श्रोतेविना. महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड होती, नाहीतर काही ठिकाणी गेल्यानंतर डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला मारा, पण उत्तम माईक सिस्टीम. तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त आपल्यात. कोणाच्या वाट्यात दुःख नाही हो, प्रत्येक जण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि बरोबर 11 वाजता कार्यक्रमाला जय विठ्ठल. विठ्ठल